चला तर आता आपण नेक्स्ट पेज पाहू. नेक्स्ट पेज आहे पेज नंबर 8. पेज नंबर 8वरचा फर्स्ट एक्झाम्पल किंवा कसा सॉल्व करायचा ते पाहूया. इथलं फर्स्ट एक्झाम्पल किंवा फर्स्ट क्वेश्चन काय, लुक ॲट द सिम्बॉल, राईट द नंबर अँड रीड देम. हे जे सिम्बॉल दिसतं तुम्हाला हे पाहायचे आणि याच्यानुसार 4 डिजिट नंबर काय क्रिएट होईल तो लिहायचा या बॉक्समध्ये. ओके, तर कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करतो. तर आपला 4 डिजिट नंबर चालू आहे. 4 डिजिटमध्ये आपण रीड करतो लेफ्ट टू राईट. लेफ्टमध्ये फर्स्ट काय, युनिट पोझिशन दिलेली आहे इथं. हे पहा इथं युनिट, देन 10च्या नंतर 100 आणि आत्ताच आपण पाहिलं एक पोझिशन ॲड झाली 1000. तर आपण 1 बाय 1 कसा सॉल्व करायचा किंवा या बॉक्समध्ये तो नंबर कसा फिल आउट किंवा कसा फाइंड आउट करायचा ते लिहायचं. फॉर एक्झाम्पल आपण लेफ्ट टू राईट जायचं. इथं युनिटला किती आहे, किती कॉईन किंवा किती डॉट दिसतं तुम्हाला 2, म्हणून युनिटच्या प्लेसवर 2. देन 10च्या प्लेसवर किती डॉट आहे किंवा किती सर्कल आहे 1, देन राईट 1. अँड 100च्या प्लेसला किती सर्कल आहे किंवा किती डॉट आहे 1, देन 100 प्लेस 1. आणि लास्ट 1000 प्लेसला किती सर्कल आहे किंवा डॉट, तुम्ही सर्कल कन्सिडर करू शकता किंवा डॉट. तुम्ही याला सर्कल मला किंवा डॉट बोला, काही फरक पडत नाही. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बोलू शकता. इथं 1000 प्लेसला किती सर्कल डॉट आहे, आपण सर्कल म्हणूया 2 म्हणजे 2. का मग नंबर शेवटी काय क्रिएट झाला 2112. ओके, सिमिलरली आता सेकंड एक्झाम्पल. इथं पहा युनिट प्लेसला किती आहे 4, देन 10 प्लेसला 3, 100 प्लेसला काही नाही म्हणजे आपण 0 घ्यायचा, 0 नंबर आहे. आणि 1000 प्लेसला 2, देन 2. तर काय नंबर क्रिएट झाला 2034. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, मी इरेज करणार आहे त्यामुळे लिहून घ्या. ओके, देन नेक्स्ट मी खाली पाहतो. मी ही इरेज करतो त्याआधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये ते आन्सर तुम्ही कॉपी करू शकता. ओके, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. आन्सर मी व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ स्लो करून किंवा पॉज करून त्याचा आन्सर नोटबुकमध्ये कॉपी करू शकता किंवा परत व्हिडिओ प्रिव्हियस जाऊन पाहू शकता. ओके, देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. थर्ड क्वेश्चन पहा इथं काय दिलेलं आहे. हां, युनिट प्लेसला आहे का काही नाही म्हणजे 0. ओके, देन 10 प्लेसला काही नाही म्हणजे 0. 1000 प्लेसला किती, 100 प्लेसला किती आहे 3 म्हणजे 3. अँड 1000 प्लेसला सर्कल काउंट करायचे 1 2 3 4 आणि 5 सर्कल आहे म्हणजे नंबर काय क्रिएट झाला 5300. ओके, या बॉक्समध्ये हा कॉपी करायचा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा. देन नेक्स्ट युनिट प्लेसला 0 आहे, 10 प्लेसला पण 0 आहे आणि 100 प्लेसला पण 0 आहे आणि लास्ट 1000 प्लेस काउंट करायचा किती आहे 1 2 3 4 5 म्हणजे 5000. कोणत्या युनिट प्लेस आणि यांना 00 आहे म्हणून काही नाही म्हणून 00 लिहिलं आपण. तर काय नंबर क्रिएट झाला 5000. ओके, देन नेक्स्ट पाहू आपण. आता हे तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करा किंवा आन्सर लिहून घ्या. ओके, मी इरेज करायलो. तर नेक्स्ट इरेज केलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 5 नंबरचं. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये इथं पहा आता काय कोण सांगू शकेल किंवा कोण गेस करू शकेल. युनिट प्लेसला काही नाही म्हणजे 0. 10 प्लसला किती सर्कल दिसायले 2 म्हणजे 2 लिहायचं 10 प्लेस. 100 प्लेसला 3 दिसायले म्हणून 3. 1000 प्लेसचे काउंट करा 1 2 3 4 5. मग काय नंबर क्रिएट झाला 5320. ओके, देन नेक्स्ट आता इथं पहा युनिट प्लेसला किती आहे 3. 10 प्लेसला आणि 100 प्लेसला काही नाही म्हणजे 0 आणि लास्ट 1000 प्लेसचे
सर्कल काउंट करायची 1 2 3 4 5 म्हणजे 5 काय नंबर क्रिएट झाला 5003. ओके देन नेक्स्ट पाहू आपण. हे आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही कॉपी करून घ्या. मी इरेज करायलो किंवा रफ करायलो. हे रफ कर जसं आपण शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये ब्लॅकबोर्ड इरेज करतो त्या टाईपमध्ये मी इरेज करतो. ओके त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला हे आन्सर समजलं नाही किंवा सापडलं नाही तर तुम्ही बॅक जाऊन हा व्हिडिओमध्ये परत पॉज करायचा आणि ते आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये किंवा कॉपी करून डबल समजून घ्यायचं. ओके मी खूप हळुवारपणे किंवा खूप स्लो सांगायलो कारण की प्रत्येक मुलाला हा कन्सेप्ट समजला पाहिजे. कारण की मॅथ हे फार इझी सब्जेक्ट आहे. यामुळे व्हिडिओ आपला फार मोठा होऊ शकतो. तर व्हिडिओचं टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओज तुम्ही स्लोली पाहू शकता किंवा पॉज करून किंवा आज थोडा उद्या थोडा किंवा तुम्हाला जसं पण तुमच्या स्कूलमध्ये शिकवणं चालू असेल त्यानुसार त्या पेजनुसार तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आज उद्या परवा जेव्हा आपण तुमचं सिलेबस स्टार्ट झालेला असेल स्कूलमध्ये तर त्यानुसार तुम्ही पाहायचं आहे. ओके देन नेक्स्ट काय नंबर इथं पहा काय दिलेलं नंबर इन वर्ड्स अँड फिगर. जे गिवन नंबर्स आहे ते वर्ड्स अँड फिगरमध्ये दिलेले आहे. ते फक्त एक्सरसाइज म्हणून रीड करायचे. इथं फॉर एक्झाम्पल 4028 हे वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे आणि इकडं नंबर्समध्ये लिहिलं. नंबर्समध्ये कधी असं लिहिलं 4028 म्हणजे 4028. ओके 4028. ओके देन नेक्स्ट काय आहे कसं आहे इथं राईट 4 in 1000 प्लेस. 4 कसा 1000 प्लेसला दिलेला आहे. देन नेक्स्ट 100 प्लेसला काय आहे 0. देन 100 प्लेस इज 0 अँड 2 कोणत्या प्लेसला आहे 10 प्लेसला 2 आहे आणि लास्ट 8 कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला 8. हे लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा आपण प्लेस व्हॅल्यू काढतो कोणा पण नंबरची तुम्ही लेफ्ट टू राईट जायचं. फॉर एक्झाम्पल 8 युनिट प्लेसला इथं 2 10 प्लेसला आहे युनिट 10 0 100 प्लेसला आणि 4 1000 प्लेसला. TH म्हणजे 1000 H म्हणजे 100 T म्हणजे T फॉर 10 आणि U फॉर युनिट प्लेस. एवढं लक्षात राहू द्यायचं. ओके नेक्स्ट काय रीड करायचं इथं कसं दिलेलं आहे 5309 इथं 5309 हा नंबर इथं दिलेला आहे. तर आता याचं युनिट प्लेस 10 प्लेस अँड 1000 प्लेस तुम्ही पाहिजे काय 5 नंबर काय 1000 प्लेस 3 कोणत्या प्लेसला दिलं आहे 100 प्लेसला H. देन 0 काय 10 प्लेस 0 हा नो प्लेस इन 0 किंवा 0 हा 10th नंबरला किंवा 10 प्लेसला आहे आणि युनिट प्लेसला काय येतं इथं 9 युनिट फॉर 9 प्लेस. ओके हे युनिट 10 100 अँड 1000 या सिक्वेन्सनं आता हे लेफ्ट टू राईट तुम्ही लक्षात राहू द्यायचं. कधी पण नंबर लेफ्ट टू राईट आपण त्यांचे प्लेसेस काउंट करतो किंवा रीड करतो हे लक्षात राहू द्यायचं. आता नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपल्याकडं कशी सॉल्व करायची फार इझी आहे. मी प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून देणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारचं टेन्शन घेणारचं नाही. विशेषतः मराठीमध्ये सॉल्व करतो कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. देन काय इथं क्वेश्चन राईट द गिवन नंबर इन फिगर. जे गिवन नंबर आहे ते फिगरमध्ये म्हणजे तुमच्या अंकामध्ये लिहायचे 1 2 3 जो पण नंबर्स दिलेला आहे वर्ड्समध्ये इथं नंबर दिला आहे तो अक्षरात दिलेला आहे तो अंकात लिहायचा म्हणजे फिगरमध्ये लिहायचा आहे. ओके देन फर्स्ट नंबर काय इथं
फर्स्ट नंबर काय 4005 4005. तर इथं युनिट प्लेसला काय येईन, 10 प्लेसला काय येईन किंवा 100 प्लेसला काय येईन, 1000 प्लेसला काय येईन, तो ह्या बॉक्समध्ये 1 बाय 1 लिहायचं. चला तर मग आपण लिहूया. 4005 युनिट प्लेसला काय 5. इथं 10th आणि 100 प्लेस काहीच दिली नाही, म्हणजे काय लिहायचं 0 0 आणि 1000 प्लेस काय 4. तर नंबर काय येईल 4005. ओके, समजलं. देन नेक्स्टमध्ये आपण झाला नंबर 4005. इथं नेक्स्ट काय 5070. 1000मध्ये कोणत्या प्लेसमध्ये 5 अँड 17 म्हणजे 100 प्लेस दिली नाही म्हणजे 0. 10 प्लेस काय 1 अँड 7 युनिट प्लेस 5017 या प्रकारे लिहायचं. ओके, देन नेक्स्ट नंबर काय 7313 म्हणजे 7ची प्लेस 1000 प्लेस 7 3ची 100. ओके, अँड 13 म्हणजे 13 काय नंबर येईल 7313. ओके, 7313. नेक्स्ट काय 8000. फक्त 8000 दिलं म्हणजे 1000ची प्लेस 8 आणि बाकी 0 0 म्हणजे 8000 असं 8000. ओके, देन लास्ट 9939. कसं लिहायचं 9000 देन 900 लास्ट 99 म्हणजे 4 टाइम 9 9999. युनिट प्लेसला 9, 10 प्लेसला 9, 100 प्लेसला 9 आणि 1000 प्लेसला 9. ओके, समजलं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे काय रीड द नंबर्स. हे जे नंबर्स दिलेले आहे तुम्हाला फक्त रीड करायचे आहे. हे 1000 किंवा 4 डिजिट नंबर दिलेले आहे. कसे रीड करायचे 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट एक्झाम्पल काय 1001. कसा रीड करायचा 1001. ओके, देन नेक्स्ट 2002. कसा आहे तो काय रीड करसान 2002. देन नेक्स्ट हा नंबर आहे 4004. कसा रीड करायचा 4004. ओके, देन नेक्स्ट 5051. 5051. देन 3067. कसा रीड करणार आपण 3067. देन नेक्स्ट 7038. कसा रीड करणार 7038. आणि ह्या रोचा लास्ट नंबर काय 900. 900 म्हणजे 9000. सगळे 1000 प्लेसचे नंबर आहे म्हणून 1000मध्ये आपण रीड केलं 4th. ओके, देन नेक्स्ट रोमध्ये काय इथं 1010 म्हणजे 1010. इथं 2020 म्हणजे कसं रीड करायचा 2020. इथं काय 4040 म्हणजे 4040. देन हा नेक्स्ट 5105 म्हणजे 5105. ओके, देन इथं
नेक्स्ट कोणता नंबर येईल? 367. कसा रीड करणार तुम्ही सांगा बरं. सॉरी, आपण खाली आलो का? वरी हा नंबर आहे 3607, म्हणजे 3607. देन नेक्स्ट 7308, 7308. आणि ह्या रोचा लास्ट नंबर 9009, म्हणजे 9009. ओके. देन नेक्स्टमध्ये आपण पाहणार आहोत पुढचा नंबर काय. पुढचा नंबर आहे 1100, म्हणजे 1100. देन नेक्स्ट या रोमध्ये हा नंबर 2200, म्हणजे 2200. ओके. देन नेक्स्ट 4400, म्हणजे 4400. देन नेक्स्ट 5150, 5150. देन नेक्स्ट 3670, नेक्स्ट 7083. ह्या रोमध्ये 5501, म्हणजे कसा रीड करायचा? 5501. नेक्स्ट हा 3076, 3076. आणि हा 7830, म्हणजे कसा रीड करणार तुम्ही? 783. ओके. आता लास्ट 2 नंबर राहिले रीड करायचे, लास्ट कॉलममधले हे 2. ते रीड कशी करणार आहे? कमेंटमध्ये मला जरूर तुम्ही याचं आन्सर सांगा. ओके. मी सांगितल्यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर तरी पण मी तुम्हाला एकदा सांगून जातो काय लिहायचं. 9090. आणि लास्ट वन काय? 9900. देन कसं रीड करणार? 9900. ओके.